स्वामी समर्थ। तो तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे आणि तुम्ही बघतच असाल मी तयार झालेली आहे कारण चालू आहे आपली नवरात्री। तर नवरात्रीचे आज तुम्हा सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। आता उपवास सुटायची दिवस म्हणजे नवमी आहे आज, कारण आपला यावर्षी वृद्ध तिथी आल्यामुळे एक दिवस वाढलेला आहे नवरात्रीचा। तर आज आमचं जागर आहे आणि आज आमचे मंदिरामध्ये उपवास सुटणार आहेत। तर आपण आपल्या ग्रामदेवतेच्या म्हणजेच आमची जी कुलदेवी आहे तिच्या उपवासाचे आपण जागर करण्यासाठी चाललेलो आहोत आपल्या मंदिरामध्ये आणि तिथेच आमचे उपवास सुटतात। तर आरती वगैरे होणार आणि त्यानंतर जागर कसा करतात ते तुम्ही पहिलं पण आपल्या ब्लॉगमध्ये पाहिलं असेल, पण यावर्षी आपण पुन्हा एकदा बघूया कारण यावर्षी थोडंसं मंदिर छान सुशोभित केलेलं आहे, तर ते सुद्धा बघायचं। तर चला आपल्या मंदिरात देवीच्या जागरणासाठी। तर खालच्या मंदिरात म्हणजेच आपल्या इंजाई मातेच्या मंदिरातील धुपारत करून आता ही धुपारत वरच्या मंदिरात म्हणजेच मळाईच्या मंदिरामध्ये चाललेली आहे आणि ही जी पालखी आहे ही सुद्धा ज्यामध्ये बसून उद्या आमची मळाई आपल्या बहिणीला भेटण्यासाठी येणार असते। तर त्यासाठी ही पालखी आणि धुपारत वरती गेलेली आहे आणि त्यानंतरच आम्हाला खाली म्हणजे वरतून मळाईच्या मंदिरातून खाली नैवेद्य पाठवले जातात। इंजाबाईच्या नावानं मळाबाईच्या नावानं इथे आमची धुपारत चालू झालेली आहे आणि इथे जी तुम्हाला दिसतात आता थोड्या वेळात दंडस्थानं तर ती घेतली जातात। दंडस्थानं म्हणजे ज्यांची आपली इच्छा मागितलेली असते ती पूर्ण झालेली असते, तर ती लोक आपल्या इच्छेने दंडस्थानं करतात आणि तेच दंडस्थानं मळाईच्या मंदिरापर्यंत घेऊन जातात वाजत गाजत। तर त्यासाठी पहिली आमच्या धुपारती बरोबर आम्ही त्यांच्या मागून आपल्या मंदिराचा एक वेढा काढला जातो आणि नंतर ही दंडस्थानं वरच्या मंदिरामध्ये म्हणजेच मळाईच्या मंदिराकडे नेले जातात।
यात्रेनिमित्त इथे माजी सैनिक वेलफेअर असोसिएशन अशा बोर्डाचे इथे ओपनिंग केलेलं आहे, जे संस्था इथे काम करणार आहे माजी सैनिकांसाठी. तर त्याचं सुद्धा इथे उद्घाटन करण्यात आलेलं आहे. तर अशा पद्धतीने हलगी आणि झांज यांच्या आवाजात गुलाल उधळत ही पालखी सोहळा सुरू झाला आणि ह्या पालखी सोहळ्यासाठी हा जनसागर असंख्य संख्येने जमा झालेला आहे आणि ह्या पालखीचा ती लोक आनंद घेत आहेत. पारंपरिक पद्धतीने पालखी सोहळा अशा मोठमोठ्या काठ्या घेऊन त्याला पताके लावून त्याला नाचवली जातात. म्हणजेच त्या काठ्या मोठमोठ्या भलाढ्या लांब काठ्या घेऊन त्यांना जे खेळवलं जातं त्यांना काठ्या नाचवणं असं म्हटलं जातं. तर इथे हा जो सोहळा आहे तो चालू आहे. तर तुम्हाला हा सोहळा कसा वाटला हे नक्की सांगायचं आहे. चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकन जरूर दाबा. तर पुन्हा भेटूया आपण एक नवीन व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय महाराष्ट्र.